नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज आपला सर्वांचा लडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव बकासूर 100% पालताना दिसणार आहे. आणि आज बकासूर कोणत्या गटामध्ये 100% फिक्स पालताना दिसेल व बकासूरचा पैरा कोण हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही भावांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर भावांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. भावांनो, 9 तारखेचं नियोजन कवाच झालं होतं आणि काल बरेच पोस्ट देखील पडल्या की बकासूर 10 तारखेला पळेल, परंतु बकासूर 9 तारखेला पळणार आहे आपल्याला माहिती होतं. व्हिडिओ घेऊन येणार होतं, परंतु आपण काही कारणास्तव बाहेर गेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ काय काढायला जमला नाही. तर भावांनो, बकासूर आज आपल्याला 100% पळताना दिसणार आहे मौजिन निमसोड येते. भावांनो, मौजिन निमसोडला दुसरा बैलगाडी शर्यतीचा मैदान संपन्न होणार आहे. तर त्या मैदानामध्ये पळताना दिसेल. पैरा कोण तर भावांनो कडक वासल्याच्या चिक्यासोबत आपल्याला पळताना दिसेल. कडक वासल्याचा चिक्या आणि आपला बकासूर 100% उद्या पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजेच कोणत्या गटामध्ये पळेल, तर भावांनो आजच्या मैदानामध्ये आपला बकासूर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 3 वरती वर पळताना आपल्याला दिसणार 100% भावांनो. आजच्या मैदानामध्ये बकासूर गट क्रमांक 11 मध्ये पळताना दिसेल. 11 मध्ये तास क्रमांक 3 वरती बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. त्या गटामध्ये आपल्याला बकासूर 100% पळताना दिसेल. बकासूरला शुभेच्छा. आजची फाटी आहे ते बकासूरसाठी खूप लकी आहे. तर बघूया आज काय करते बकासूर. धन्यवाद भाऊ.